आज आमच्या भाचीबाईंची हळद आहे आणि मी आलेले आहे इकडं हळदीला. तर तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असं डेकोरेशन इथं करण्यात आलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे. हळद लावण्या अगोदर हळद नाचायचा कार्यक्रम असतो. तर मी आणि नवरीची छोटी मावशीबाई हळद नाचवणार आहोत. सगळ्यांची हळद नाचून झालेली आहे आणि आम्ही आता दोघी किती एन्जॉय करत हळद नाचवत आहोत तुम्ही पाहू शकताय. हळद नाचून झाल्याच्या नंतर ही हळद नवरीला लावायची असते. हळद लावण्या अगोदर हळद थोडीशी नाचवायची असते आणि सगळ्याजणी मिळून आम्ही आता हळद नाचून ही हळद बाहेर घेऊन जाणार आहोत आणि नवरीला लावणार आहोत. थोडासा लेट झाला होता कारण नवरदेवाकडची जी उष्टी हळद आहे ती यायला थोडासा उशीर झाला होता, त्याच्यामुळे थोडा लेट झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय बाहेर हळदीसाठी स्टेज बनवण्यात आलेला आहे. किती सुंदर असं त्याचं देखील डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. हळदीला उशीर झाला होता त्याच्यामुळे जे पाहुणे आले होते त्यांना अगोदरच जेवायला घातलं होतं की जेणेकरून नंतर गोंधळ नको व्हायला आणि ते जास्त सोयीस्कर झालं. अगोदरच अर्धे लोक जेवून घेतले होते त्याच्यामुळे जास्त गोंधळ वगैरे काहीच झाला नाही. खूप कार्यक्रम सुंदर असा पार पडला. तर आता हे जे आहे हे हळदीचं गाणं बोलत आहेत. हळकुंड घेऊन त्याला गाणं बोलत आहेत. हे गाणं हळदीच्या अगोदर बोलतात आणि त्याच्यानंतर नवरीची ओटी भरून नवरीला हळद लावायला सुरुवात होते. तर आता नवरीच्या ज्या मोठ्या काक्या आहेत त्या नवरीला हळद लावायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर ही आहे माझी बेस्ट फ्रेंड आणि तिचे मिस्टर. तर ह्या दोघांनी देखील हळद लावलेली आहे. ही आहे नवरीची मोठी चुलत बहीण आणि तीच माझी बेस्ट फ्रेंड आहे. तर तुम्ही पाहू शकताय. त्याच्यानंतर मी गेलेले आहे वरती हळद लावायला आणि मला खूप रडायला आलं होतं पण मी कंट्रोल केलं आणि हळद लावून खाली उतरले. त्याच्यानंतर मंडवळ्या राहिल्या होत्या तर त्या मंडवळ्या देखील नवरीची जी आत्याची मुलगी आहे तिने नवरीला बांधल्या आणि मग मुली बाकी होत्या हळद लावायच्या. तर मुलींना म्हटलं चला दीदीला हळद लावून घ्या म्हणून प्रशिकला बोलले की हळद लाव, पण प्रशिकने काय हळद लावली नाही. तो खूप लाजत होता त्याच्यामुळे मग मुलींनाच म्हटलं चला मी तुम्हाला स्टेजवर घेऊन जाते, कारण त्यांना कोणी येऊच देत नव्हतं. सगळ्यांना कशी घाई असते की मी लावते हळद मी लावते हळद, मग पोरी तशाच राहतात. त्याच्यामुळे मग मीच घेऊन आले पोरींना आणि म्हटलं घ्या हळद लावून. तर मुलींनी देखील हळद लावली आणि त्याच्यानंतर मग जेवण तर आम्ही अगोदरच केलं होतं. मग आम्ही लगेचच डीजेच्या तालावरती नाचायला सुरुवात केली आणि खरं सांगू खूप एन्जॉय केला आम्ही. खूप मजा देखील आली. खूप एन्जॉय करत करत आम्ही पूर्ण हळदी एन्जॉय केली आणि तुम्ही पाहू शकताय. त्याच्यानंतर नवरीबाईंनी त्यांच्या बहिणीच्या बाळाला घेऊन थोडासा डान्स केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही डीजे वाल्याला अजून छान छान गाणे लावायला सांगितले आणि मस्त असा डान्स केला. त्याच्यानंतर नवरीला बोलून घेण्यात आलंय की तुम्ही पण या. मग फ्लोअरवर आल्या नवरीबाई. मग नवरीबाई सोबत देखील आम्ही खूप धमाल केली, खूप डान्स केला नवरीबाईंसोबत देखील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की दुपारपासूनच ढग भरलेलं होतं तर आम्हाला चिंता होती की पाऊस येईल की काय, पण खरंच पाऊस आला नाही. आणि अशी इच्छा आहे की 25 तारखेला देखील पाऊस न येवो. आणि आज जसा हळदीचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला तसाच लग्नाचा कार्यक्रम देखील उत्तमरित्या पार पडायला पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकताय नवरीबाई देखील खूप मस्त एन्जॉय करत आहेत त्या. आणि आता मी खूप थकले होते त्याच्यामुळे मी ताई आणि भाऊंचा व्हिडिओ काढत आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर मग मी माझ्या फ्रेंडला बोलले की मुलीला झोप आली तिला झोपव आणि मी जाते घरी. मग आम्हाला अमोलने रिक्षा करून दिली, जो माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. मग आम्ही आलो घरी. फायनली घरी पोहोचल्यावर पाहतो काय तर रस्त्याला कोणीच नव्हतं. तुम्ही पाहू शकताय 12:30 वाजले मला घरी येता येता आणि आम्ही पोहोचलो आता घरी. तर भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.